गुड मॉर्निंग सर. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय काकासाहेब नगरी येथील आम्ही विद्यार्थी. माझे नाव रितेश शांताराम कुशरे. माझे नाव सोम रंगनाथ पोटे. आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आपण बघतो की तो शहरामध्ये सिटी मधला कचरा, ग्रामीण भागातला पण कचरा आपण इकडे तिकडे फेकतो, त्याच्यामुळे प्रदूषण होतं. त्याच्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आपण तो कचरा इकडे तिकडे फेकतो, तो कचरा आपण या बॉक्स मध्ये बंद केल्यावर बंद केल्यानंतर ती हीट तयार होते. ती हीटिंग सेन्सर ती हीट ऍब्झॉर्ब करून या थर्मल एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात. इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट केल्यानंतर इथं सायरन वाजतं. सायरन वाजल्यानंतर बॅटरीमध्ये स्टोर लाईट स्टोर व्हायला सुरुवात होते. ती लाईट स्टोर झाल्यानंतर आपण ती लाईट आपण एका इथं तुम्हाला डेमो दाखवतोय. एका इथं सायरन वाजते. आता जर का तो लाईट लावला तर आता तो लाईट लागायला सुरुवात होते. तो लाईट लागला म्हणजे समजून घ्यायचं आपण आता इथं तुझा बर्न कमी होतोय, त्याच्यामुळे लाईट आता कमी लागतोय. नंतर जास्त त्याच्यातून इलेक्ट्रिक एनर्जी जास्त प्रोव्हाइड होते. आणि तो आता लाईट बंद केलेला आहे. आता याच्यातून जो स्मोक निघतो, स्मोक मध्ये सीओ हा घटक प्रेझेंट असतो. तो सीओ या मशीनद्वारे या बॉक्स मध्ये आणतो. या बॉक्स मध्ये H2O वॉटर म्हणजे H2O आहे. H2O आणि CO चं रिएक्शन झाल्यानंतर H2 आणि CO ही दोन गॅस सेपरेट होतात. H2O हा गॅस आपण फ्युल म्हणून पण यूज करू शकतो. आता आपण तो डिझेल पेट्रोल बाहेरच्या देशातून आयात करतो, ते आपल्याला या इंधनमुळे फ्युलमुळे आपल्याला ते कमी आयात करावं लागेल आणि आपला स्वदेशी फ्युल तयार होईल. त्याच्यामुळे आपण म्हणजे याच्यातून कोणतंही प्रदूषण होत नाही, प्रदूषणचं कंट्रोलच होतं. असं ही आमची आयडिया आहे. ही आयडिया सरकारने ते मान्य केली तर याचा मोठा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.